नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कापसासारखे मऊ लुसलुशीत दहीवडे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपल्याला गोड दही बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी एका बाउलमध्ये 2 वाटी दही घेतलेलं आहे। दही आपल्याला फ्रेश घ्यायचं आहे, आंबट नको आहे। हे मी घरीच तयार केलेले दही घेतलेले आहे। छान असं दही फेटून घ्यायचं आहे। दही फेटून घेतल्यानंतर 1 वाटी पिठी साखर घालून घ्यायची। तुम्ही तुमच्या गोडीनुसार साखर इथे वाढवू शकता। व्यवस्थित साखर मिक्स करून घ्यायची आहे। साखर मिक्स करून झाल्यानंतर दही मी असेच फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवत आहे। एका साईडला मिठाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी कढईमध्ये 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे। 1 चम्मच मीठ घालून घ्यायचं आणि कोमट पाणी आपल्याला इथे करून घ्यायचं आहे। जास्त गरम नको आहे। कोमट पाणी तयार करून झालेलं आहे। झाकण मारून ठेवायचं आहे। आता आपण डाळीकडे वळूया। 1 वाटी उडीद डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती। डाळीतले पाणी सर्व काढून घ्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या जारमध्ये थोडी डाळ घालून बारीक वाटून घ्यायचं आहे। पाणी लागलेच तरच पाणी यामध्ये घालायचं आहे। 1 चम्मच मी इथे पाणी घातलेलं आहे आणि डाळ छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे। एका भांड्यामध्ये बॅटर काढून घेते। अशाच पद्धतीने सर्व डाळ मी वाटून घेतलेली आहे। बॅटर छान असे फ्लफी होण्यासाठी एकाच डिरेक्शनमध्ये फिरवायचं आहे, म्हणजे बॅटर छान फ्लफी तयार होते आणि बॅटरमध्ये हवा भरली जाते आणि वडे सुद्धा छान असे आपले तयार होतात। त्यामुळे एकाच डिरेक्शनमध्ये आपल्याला हे बॅटर फिरवून घ्यायचं आहे। फिरवून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। 1 चम्मच बडीशेप इथे घालून घेते। इथे तुम्ही मनुके घातलात तरी सुद्धा चालणार आहे। बॅटर 5 ते 10 मिनिटं छान असे फिरवून घ्यायचं आहे। एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे। पाण्याचा हात लावूनच आपल्याला वडे तेलामध्ये सोडायचे आहेत। अशाच पद्धतीने इथे मी सोडून घेणार आहे। एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल आपल्याला जास्त गरम नको आहे। गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि तेल गरम करून घ्यायचं आहे आणि पाण्याचा हात लावूनच आपल्याला सर्व वडे अशा पद्धतीने सोडून घ्यायचे आहेत, म्हणजे गोलाकार वडे छान असे तयार होतात। जसे आपण भज्याला वडे सोडतो तसे आपल्याला वडे सोडायचे नाही आहेत। पाण्याचा हात लावूनच आपल्याला वडे सोडून घ्यायचे आहेत आणि गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा आहे सर्व वडे तळेपर्यंत। छान असे सोनेरी कलर येईपर्यंत मंद आचेवरती सर्व वडे इथे मी तळून घेणार आहे। इथे पाहताय छान असे आपले वडे तयार झालेले आहेत आणि कलर तर खूप सुरेख आलेला आहे। आता गरमागरम वडे मिठाच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि झाकण ठेवायचं आहे। दुसरे सुद्धा वडे अशाच पद्धतीने आपल्याला सोडून घ्यायचे आहेत। गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि सर्व वडे तळून घ्यायचे आहेत। अगदी सोनेरी कलर येईपर्यंत तळले की छान असे खरपूस असे तळले जातात। एक ब्रेक करून दाखवते। छान असा वडा हा मऊसूत तयार झालेला आहे। आता पाण्यातले वडे सुद्धा आपल्याला पाहायचे आहेत। कलर तर चेंज झालेला आहे। 2 हातामध्ये वडा घ्यायचा आणि वरून थोडंसं प्रेस करून
त्यातले पाणी आपल्याला काढायचं आहे, जास्त दाबायचं नाही आहे। अशाच पद्धतीने मी सर्व वड्यांमधले पाणी काढून घेतलेले आहे। तिखट चटणी बनवायची आहे, त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर, 3 हिरवी मिरची, 1 इंच आलं, 2 लसूणच्या पाकळ्या, 10 ते 15 पुदिन्याची पाने, पाव चम्मच जिरे, 1 चम्मच फुटाण्याची डाळ, चवीनुसार मीठ, अर्धा लिंबूचा रस, हे कोरडेच मिश्रण फिरवून घ्यायचं आहे। यामध्ये 1 वाटी पाणी घालून घेते आणि असेच हे परतला फिरवून घ्यायचं आहे। इथे छान अशी आपली तिखट चटणी तयार झालेली आहे। एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। आता आपल्याला प्लेट तयार करून घ्यायची आहे। प्लेटमध्ये वडे घालून घेते। वडे घातल्यानंतर गोड दही घालून घ्यायचं आहे। वडे बुडेपर्यंत व्यवस्थित असे दही घालून घ्यायचं आहे। यावरती चिंच गुलाची आंबट गोड तिखट चटणी घालून घेते। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तर तुम्ही पाहू शकता। तिखट चटणी घालून घ्यायची। यानंतर भाजलेल्या जिऱ्याची पावडर भुरभुरायची आहे। चाट मसाला भुरभुरायचा आहे, त्याने चव खूप छान येते। तिखट भुरभुरायचा आहे आणि इथे आपले दही वडे तयार झालेले आहेत। चम्मचने कट करून पाहते तर मस्त असे दही वडे, कापसासारखे दही वडे आपले तयार झालेले आहेत। एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सुवानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।